तुम्ही कधी विचार केलाय का, आपण लोकांना खरंच प्रेम करतो का, की फक्त त्यांच्याकडून काही मिळतं म्हणून त्यांच्यावर प्रेम करतो? कल्पना करा, तुम्ही रस्त्यावर चालत आहात आणि तुम्हाला एक अनोळखी माणूस दिसतो. त्या क्षणी तुमच्या मनात काय येतं? हा कसा दिसतोय, याचं कपडं बघ. हा कदाचित असा असेल, आपण नकळत लोकांबद्दल जजमेंट करतो. पण एक साधा प्रश्न आहे, तो माणूस आणि तुम्ही यात फरक काय आहे? दोघांनाही आनंद हवा आहे आणि दोघांनाही दुःख नको आहे. मग आपण वेगळं का बघतो? बौद्ध धर्म सांगतो की प्रेम म्हणजे इतर सर्व जीवांना आनंद मिळावा अशी इच्छा आणि करुणा म्हणजे त्यांच्या दुःखातून मुक्त व्हावं अशी इच्छा. पण आपण जे प्रेम समजतो ते अनेक वेळा खऱ्या अर्थाने प्रेम नसतं. ते अटॅचमेंट असतं. तुम्ही स्वतःला विचार करा, जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करायला लागली, तर तुम्हाला त्रास होतो का? जर उत्तर हो असेल, तर ते प्रेम नाही, तो अटॅचमेंट आहे. जिथे अपेक्षा असते तिथे दुःख नक्की येतं. खरं प्रेम म्हणजे मला तुझ्याकडून काही मिळो किंवा न मिळो, मी तुझ्यासाठी चांगलं इच्छितो. आता एक सोपं उदाहरण बघा. जर तुमच्या पायात काटा घुसला, तर तुमचा हात लगेच तो काढतो. हात असं म्हणत नाही की तू चूक केलीस. आता सहन कर, कारण हात आणि पाय हे एकाच शरीराचा भाग आहेत. त्याचप्रमाणे जर आपण सगळ्या जीवांना आपल्यासारखं बघायला शिकलो, तर आपण आपोआप मदत करायला लागतो. आता एक प्रश्न, आपण सगळ्यांवर समान प्रेम करू शकतो का? खरं सांगायचं तर हो, पण ते लगेच होत नाही. हे एक सराव आहे. आपण सवयीने लोकांमध्ये फरक करतो, हा माझा आहे, हा परका आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे. पण जर तुम्ही रोज फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली, प्रत्येकाला आनंद हवा आहे, जसं मला आहे, तर हळूहळू तुमचा दृष्टिकोन बदलायला लागेल. आपण अनेकदा लोकांच्या बाह्य रूपावरून किंवा वागण्यावरून त्यांचं मूल्य ठरवतो. पण जर आपण थोडं खोल विचार केला, तर लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती आतून आपल्यासारखीच आहे, त्यांनाही प्रेम हवं आहे, त्यांनाही दुःख टाळायचं आहे. ही जाणीव आपल्या मनातील कटुता, टीका आणि द्वेष कमी करते आणि आपल्यात एक जोड निर्माण करते. आता कंपॅशन आणि पिटी यामध्ये फरक समजून घेऊया. पिटी म्हणजे तू बिचारा आहेस, मी मोठा आहे, पण कंपॅशन म्हणजे तू आणि मी समान आहोत आणि मी मदत करू इच्छितो. कंपॅशनमध्ये अहंकार नसतो, तर समानतेची भावना असते. खरं प्रेम कधीही वरून खाली नसतं, ते नेहमी समानतेतून येतं. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न, स्वतःवर प्रेम करणं चुकीचं आहे का? नाही, पण ते योग्य पद्धतीने असायला हवं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि मन शांत ठेवणं. पण आज आपण काय करतो? छोट्या छोट्या गोष्टींवर ओव्हर रिॲक्ट करतो, प्रत्येक भावनेला मोठं बनवतो आणि स्वतःभोवतीच विचार करतो. हे सेल्फ लव्ह नाही, हे सेल्फ ऑब्सेशन आहे. दलाई लामा म्हणतात, जर सेल्फिश व्हायचं असेल, तर स्मार्ट सेल्फिश बना, इतरांची काळजी घ्या. कारण जर तुम्ही इतरांना दुखावाल, तर तुमचं वातावरण नकारात्मक होईल आणि शेवटी तुम्हीच दुःखी व्हाल. पण जर तुम्ही इतरांची काळजी घेतली, तर लोक तुमच्यासोबत चांगले वागतील, तुमचं वातावरण सकारात्मक होईल आणि तुम्हीही आनंदी राहाल. याचा अर्थ असा की इतरांना आनंद देणं म्हणजे स्वतःलाच आनंद देणं. आपल्या कृतींचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. जर आपण चांगले विचार आणि कृती केल्या, तर त्याचे चांगले परिणाम आपल्यालाच मिळतात. आता रिलेशनशिपबद्दल बोलूया. अटॅचमेंट आणि लव्ह यामध्ये काय फरक आहे? अटॅचमेंटमध्ये अपेक्षा असते, कंट्रोल असतो आणि जेलसी असते. लव्हमध्ये एक्सेप्टन्स असते, फ्रीडम असते आणि शांतता असते. तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या रिलेशनशिपमध्ये कोणता जास्त आहे? जर एक्स्पेक्टेशन जास्त असेल, तर कॉन्फ्लिक्ट नक्की होणार. नॉन अटॅचमेंट म्हणजे लोकांना सोडणं नाही, तर त्यांच्यावर क्लिंग न करणं. याचा अर्थ आहे लोकांना एक्सेप्ट करणं, त्यांना कंट्रोल न करणं आणि त्यांच्याशिवायही शांत राहणं. तुम्ही लोकांसोबत राहू शकता, त्यांच्यावर प्रेम करू शकता, पण त्यांच्यावर पूर्णपणे डिपेंड न होता. शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी, जर तुम्ही आजपासून लोकांना जज करणं थांबवलं आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली की सगळ्यांना आनंद हवा आहे, तर तुमचं आयुष्य कसं बदलेल? विचार करा. कदाचित तुमच्या नात्यांमध्ये शांतता येईल, तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला खरा आनंद मिळेल. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.